फार मोठा आनंद घेतला आणि त्या देवीच्या उत्सवामध्ये आपल्याला त्या देवीचं ऐकावं ही श्रवण भक्ती आहे, नामस्मरणाची भक्ती आहे, नवविधा नवरात्र ही सगळी भक्ती तुमच्या आमच्या मनामध्ये संतांनी आपल्याला रुजवलेली आहे. ही सगळी परंपरा कोणी सांगितली? मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, त्या संतांनी तुम्हाला आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. म्हणून संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र मायभूमीमध्ये अनेक थोर थोर संत जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, सौतामाळी, जनाबाई, मुक्ताबाई, अनेक संतांनी ज्या ज्या काळात ते अवतार धरले त्या त्या काळात त्या समाजाला त्यांनी प्रबोधन करण्याचं काम केलं. म्हणून 15व्या-16व्या शतकामध्ये शांतीप्रभा एकनाथ महाराज त्यांचा अवतार झाला आमच्या मराठवाड्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, म्हणजे संभाजीनगरमध्ये, पैठण क्षेत्रामध्ये. असे शांतीप्रभा एकनाथ महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं भारूड आजही ताजतवाना वाटतं. का? की तुमचा आमचा गृहस्थी आश्रम म्हणजे संसार कसा असावा ती संतांना काळजी आहे. संतांना काळजी असते कारण संतांची एक वेगळी वृत्ती आहे. आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कुत्र्याला गती, माणसाला प्रगती, संताला अधोगती सहन होत नाही. कुत्र्याला गती, एखादा कुत्र जर जोरात रस्त्याने चाललं तर बसलेला कुत्र त्याला अडथळा करतो. माणसाची जर प्रगती होत असेल तर दुसऱ्या माणसाला सहन होत नाही. म्हणजे कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि संताला अधोगती सहन होत नाही. तुमचं आमचं जीवन सुरळीत चालावं, अधोगतीकडे जाऊ नये म्हणून शांतीप्रभा एकनाथ महाराजांनी भारूड लिहून ठेवलं. ते भारूड आता आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठं एक वरदान आहे. संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठं एक वरदान आहे. कारण संतांचा निरोप सामान्य माणसापर्यंत यायला जरा उशीर होतो, शब्द जरा जड जातात, म्हणून बोली भाषेमध्ये सांगतात ते लोककलावंत. इथल्या तरुणाकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला खूप बरं वाटलं. दररोज एक गाव फिरत असताना आमच्या अवतीभोवती काही तरुण येतात. शायर शिवाजी महाराजांचं गाणं झालं पाहिजे, शिवाजी महाराजांचं गाणं झालं पाहिजे. बरं होतो. शिवाजी महाराजांची जयंती करताना शिवाजी महाराजांचं गाणं सांगताना आपलं तोंड नीट आहे का पहा. आपल्या तोंडामध्ये माव आहे आणि परत म्हणते शिवाजी महाराजांचं गाणं म्हणा. नाही. आज तरुणाची गरज या देशाला, या कुटुंबाला गरज आहे, गावाला गरज आहे, देशाला गरज आहे. म्हणून तरुणाला एकच विनंती, या नवरात्राच्या महोत्सवामध्ये या आयसेफ ग्रुपनं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, लोककलावंतांचा कार्यक्रम आहे. लोककलावंताच्या प्रत्येक गीतामध्ये गीता भरलेली असते, लक्षात ठेवा. ऐकायला जरा जड जातं, काय म्हणतो मी? प्रत्येक गीतामध्ये गीता भरलेली असते. म्हणजे विनोद जरी असला तर विनोदाकडून विचाराकडून येणारं लोककलावंतांचं गाणं असतं. म्हणून मी या तरुणाला आमची विनंती आहे की फक्त जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर व्यसनापासून दूर राहा. कारण सध्याचा काळ असा आहे की मुली मिळत नाही लग्नासाठी. बरेच नवरदेव फिरून राहिलेले बिगर लग्नाचे. पण इकडून तिकडून लग्न जमलं तर ते वेळेवर लागत नाही. वेळेवर लागायच लागलं तर डीजे त्याला सुधरू देत नाही. म्हणून एक माझी विनंती आहे, आमच्याकडे जसं घडलं तुमच्याकडे तसं होऊ नये. म्हणजे काय झालं आमच्याकडे? काय अरे शनिवारी पेटा रुबाब मोठा नवर जाऊन नटून आला. शनिवारी पेटा रुबाब मोठा नवर जाऊन नटून आला. त्याला तिच्यामुळे उशीर झाला, दुसराच नवरा केला. तिच्यामुळे उशीर
दारूमुळे काय काय घडतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला जायचंय की दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात. दारूमुळे मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी, रस्त्यावरील उघडे संसार आज पडलेले पाहिले मी, रत्नजडित मुकुटातले रत्न पडलेले पाहिले मी, नवे नवे लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले मी. म्हणून व्यसनापासून दूर राहा. पुन्हा आपल्याला संत सांगतात की संसार कसा असावा. म्हणून आपल्याला ऐकायचं संत एकनाथांचं भारुड. तर भारुडाची परंपरा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भारुड म्हणण्याच्या अगोदर करावं लागतं ते भजन. भजन आम्ही करणार आहे, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेचा काठीला मांडला, वाळवंटी चंद्रभागेचा काठीला मांडला. त्याचा मुर्दा शिवला त्याचा डोला गेला त्याचा त्याची रेडकी होऊन त्याची त्याचा मुर्दा शिवला त्याचा आमचं इकडं भजन कीर्तन चाललं, कोणाला शिव्या देता आली तू इकडं? त्याचा मुडदा शिवला त्याचा. काय करायला लागले बाई तुम्ही? अहो तुमच्या भजन कीर्तनानं महानवरा मला घरात मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना. मला सांगा बाई, तुमच्या घरातलं भांडण आमच्या भजन कीर्तनामध्ये काऊन आणता, का बंद पाडता? मी म्हणतो तुला झालं तरी काय? अहो तुमच्या भजन कीर्तन महानवरा मला मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. मला सांग बाई, आमच्या भजन कीर्तनात तुमच्या नवरा बायकाचा काय संबंध येतो? मी म्हणते ना भाऊ, मी संसारालाच लई कट आहे. असं म्हातारपणी का मग? मग तो तरुणपणातच विचार करायला पाहिजे होता. पण मी म्हणतो बाई, काय नेमकं झालं काय तुला? हो मी म्हणते ना, नग 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 नगच मला. पण काय नग? नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. मला सांगा बाई, या वयामध्ये नवरा नको म्हणाला तुम्हाला, झालं तरी काय? आता या वयात नवरा नको म्हणाला मी. नाही नाही, रडू नको रडू नको. रडती काऊन? तोंडाला सांग ना, तोंडाला सांग. कोण तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? तुला किती तोंड आहे? एकच. मग त्याच तोंडाला सांग ना, दुसऱ्या तोंडाला मला सांगायचं नाही. काय फाटकेच लुगडी तुटकी चोळी. बर, फाटकेच लुगडी तुटकी चोळी. काय खोटं बोलायले बाई, म्हणजे फाटकच लुगडं तुटकी चोळी. चांगलं अर्जुनच लुगडं दिसायला लागलं, चांगली चुंगली चोळी दिसायला लागली. हो हो, जरा चापून चोपून नेसली म्हणून नादर दिसतं. बरं, मधून इचकून दाखवू का? नको आहे बाई. अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले चुरलो. असं असं असं. अहो बाई, ते फाटका असावं पण नेटका असावं. त्याला धुवावं शिवावं नंतर लिहावं. ऐकलं का? मला सांगायला लागला शाळा, त्याला धुवाय शिवाय नंतर त्या. आता मी का तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय तो रानाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. लग्नाचा नवरा सोडतं का? हे चुलीचं धुपण बंद करा आधी. बरं 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 बरं. नाही, गवऱ्या आणल्या होत्या ना, गवऱ्या घातल्या होत्या. हा काय म्हणले ते? हे नुसतं लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतो? नुसतं हितभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. अजून काय अडचणी? त्याला अजून मी कारण नाही. काय कारण आहे? कळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. बर, कळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा, कळ्याच्या भाकरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं बाई. लय खमंग लागतील, लयच गोड लागतील बाई. एक दिवस खाल्ली तर गोड लागती. आमच्यासारखं रोज रोज खाऊन पाहिजे ना, पडात कसा आकडा उठत मला की गोड लागते. आणि ती आंबाड्याची भाजी, बर, असं वर ठेवायचा तवा, तवा खाली जाळ लागेल तवा. बरं ठुला मग. आणि मग ती भाजी टाकायची, तेल टाकायचं, मग खाली वरी खाली वरी. बस बस बस. लय खाली वर केला भाजी करपून जाईन ती. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई. बिघडलं कुठं? त्यावर त्याला चिधारायचं नाही मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई.
अहो बाई, खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडित नाही. अहो भाऊ, एवढंच कारण नाहीये त्याला, अजून बी कारण आहे. काय कारण अहो, आहे? मोडकेची खरं तुटकेची छप्पर, मोडकेची खरं तुटकेची छप्पर. अहो बाई, याच्यासाठी तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका, तुम्ही रोज पेपर वाचा. या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले. येत्या 2 वर्षात घरांना घर दिल्या जाईल. झोपडपट्टी योजना, इंदिरा आवास योजना. म्हणा ही योजना ती योजना. अहो अक्का ती योजना माणूस आंबट करून सोडलं होते. हो, आता 1,500 रुपये योजना. आता कोणती योजना? आता लाडकी बहिणी योजना. अरे वा, लाडकी बहीण आणि मोकारदाजी, अशी कोणती योजना आहे ती? हो. त्या योजनानं मला नुसतं आंबट करून सोडलं. तुला काय झालं बाई? असं तुमच्यासारखेच ऐकून गेले होते ते. तुमच्यासारखेच त्या गरम सेवकना सांगितलं होतं. कोणी? गरम सेवक. गरम सेवक? बाई, गरम म्हणजे गार नसतं, त्याला ग्राम सेवक म्हणतात. हो, तेच ऐकूनच गेलते. कुठे गेल्या होत्या? त्या पंचायत समितीत गेलते. समितीत? हो. नाही हो माय, त्याला पंचायत समिती नाही म्हणून त्याला पंचायत समिती म्हणतात. हो, तिथंच गेलते. तर त्या ऑफिसर म्हणलं की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली नाही. हो. आता तो माणूस गेला तरी कशाला म्हणे? अहो बाई, हे सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात. आमच्यासाठीच? हा. कसं काय बरं? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. काय? तुम्ही बीपीएल आम्ही बीपीएल आहे. हो. हो, बीपीएल नाही हो, बीपीएल नाहीये. महानवरा पेतो. मी नाही पेत, महानवरा पेतो. अहो, पिण्याबद्दल नाही, बीपीएल नाही कळत नाही. म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय? नाही भाऊ, आम्ही एसीच्या बाहेर राहतो, झोपडपट्टीवर एसीत नाही. अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय? नाही, मला एसटीत मळमळ होती, मी टमटम नचत असते. आता कसं सांगा ह्या बाईला? अहो बाई, तुम्ही अनुसूचित जाती जमाती खाली म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येताय. मग दलिंदर माणसाला दलिंदर तर मग आम्ही सगळे. कोण आहे? गडीवरले आबाय, ट्रॅक्टरवाले जिजाय, माडीवरले अण्णा, आमचा अर्ध गाव दलिंदर नाही. सगळ्याकडे पिवळं कार्ड आहे. आणि मग गरीबांना झोपडपट्टीवर कशी योजना जातील? मी म्हणतो आयताच्या ठिकाणी राहिले असते ना. बिघडलो कुठं? त्यातनं रंबी छाना नाही, मला दाता नको ग बाई. देवाला देवघर नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. अहो बाई, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. आता तुमची काय अडचणी सांगा भाऊ. काय सांगावं तुम्हाला? अहो, मोडकाच पलंग तुटकेची नेवार. मोडकाच पलंग तुटकेची नेवार. मानवी जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. हे तुम्ही सांगितलं, मला पटलं. बरं, आता तुम्ही गादी पलंग उशीन मागायला लागले. भाऊ, लोकांचा बघावं तर नवल वाटतं, घरचं कवदार हे असं वागत. आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे गादी असावं, पलंग असावं, त्या गादी पलंगावर आम्ही नवरा बायका टुनटुन उड्या हाणावं म्हणून. बर, तुम्हाला टुनटुन उड्या आणायचे ना बाई? नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. परफॉर्मन्स. टाळ्यांचा आवाज कमी येतो, एकदा गगनभेदी टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. वा वा, खूप खूप वाजवलं, मस्त, धन्यवाद. यानंतर पुन्हा आपल्याला यायच्या भारुडाच्या नंतर देवीच्या गाण्याकडे. कारण देवीचे भक्त गोंधळी असतात, भोपी असतात, भूती असतात आणि आराधी असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. रेणुका देवी तुळजापूरची, भवानी कोल्हापूरची, लक्ष्मी आई आणि अर्धी मातृका म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली सह्याद्रीच्या डोंगरावर बसलेली ती सप्तशृंगी माता आणि आपल्या या जवळ असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येरमळ्याची यडाई. त्या यडाईचा एक लोकगीताचा भाग या ठिकाणी सादर करीत आहेत आमचे. करतो, ऐकूया एक धन्यवाद. तुमच्या आदेशाप्रमाणे ही गवळण थोडक्यात सादर करण्याचे प्रयत्न केले. आम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त सेवा सादर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपल्याला पुन्हा एकदा जायचंय त्या जगदंबेच्या आराध्य गीताकडे. जे आराध्य गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पवार आणि ज्ञानेश्वर उगले. ताई, मला सांगा, तुम्हाला बोर होतंय का? जरा सांगा बरं. बंद करायचं का? नाही ना? एकदा जोरात टाळ्या वाजवा म्हणजे मला कळलं तुमची ऊर्जा आणखी असं. म्हणजे अजून तुम्ही 20-25 मिनिटं आरामात बसू शकता. नक्की
आता आपल्याला ऐकायचं आहे ते येडाईच्या येडेश्वरीचं गाणं ऐकायचंय येडाईचं गाणं चलो असा महादेव मोठा सती नद्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा सती नद्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नागती तीच यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नागती
काय माझे भवानी तुझे गुणगुणिता लागले विश्वध्यानी तुझा अगाध महिमा वदती पुराणी श्री रेणुके भगवते वरदे भवानी अनंत रूपाची अनंत नामाची असलेली ती जगत्र जननी माये भवानी म्हणजे कुलदेवता कुलस्वामिनी त्या देवीचा वेगवेगळ्या भक्तांनी गजर केलेला आहे. आता आपण आराध्यांनी केलेला गजर ऐकलेला आहे. परंतु आमच्या माता माऊल्या आपल्या घरामध्ये दळण दळत असताना किंवा स्वयंपाक करत असताना घरामध्ये देवीचं गाणं मन गुणगुणल्याशिवाय राहत नाही. म्हणून गोंधळी गातात, हरिभक्त परायण गातात, वारकरी गातात, आराधी गातात. सगळे त्या देवीचं जगत्र जननीचं मी काय म्हणालो सगळं विश्व लागलेले ध्यानी आहे तिच्या. म्हणून महिला काही कमी नाहीत. म्हणून तुमच्यासाठी आग्रहास्तव आमच्या या कार्यक्रमामध्ये असलेल्या महिला माधवी ताई यांना विनंती करतो की आमच्या या समोर बसलेल्या अनंत रूपाच्या अनंत देव्या बसलेल्या आहेत यांच्यासाठी तुम्हाला एक देवीचं भजन गायचं आहे. गाल ना? नक्कीच. धन्यवाद. आजच्या या राशीन नगरीमध्ये या जगदंबेची सेवा म्हणून तुमच्या समोर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. आपल्याला यानंतर पोवाडा आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचं जे जगभर प्रसिद्ध झालं, महाराष्ट्राने त्याला उत्तम असा प्रतिसाद दिला, ते म्हणजे गाडी घुंगाराची आणि टाच मारून घोडाला या गाड्यांनी आपण शेवट करणार आहोत कार्यक्रमाचा. तत्पूर्वी या जगदंबेची सेवा म्हणून ऐकायचं एक सुंदर असं देवीचं गीत ऐकायचंय. देवीचं एक सुंदर गीत. वा वा.
विनंती आहे. शाहिरांनी मगाशी जसा गोंधळाचा आनंद घेतला, तुम्ही जसा घेतला तसाच या गोंधळ गीताचा, या लोकगीताचा आनंद घ्यायचा आहे. एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा बरं. कळेल म्हणजे कोण कोण जागे आहेत आणि कोण कोण आनंद घेत आहेत या गाण्याचा. ठेकट टाळला पाहिजे. खूप सुंदर. तुमचा उत्तम असा प्रतिसाद बघून आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी अतिशय प्रेरणा मिळते, आनंद वाटतोय. आणि प्रेक्षक कसा असावा तर राशीन गावच्या प्रेक्षकांसारखा असावा. मोत्याला भरायचा भाग, मोत्याला भरायचा भाग. धन्यवाद ताई, धन्यवाद दादा. मोत्याला भरायचा भाग, मोत्याला भरायचा भाग. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व देवी भक्तांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जात असताना आता सादर होणार आहे तो छत्रपती शिवरायांचा पोवाडा, की या छत्रपती शिवरायांचं कुलदैवत तुळजा भवानी, आणि त्या भवानीचं नवरात्र आहे. आणि त्या भवानीचे भक्त तुम्ही आपण सर्वजण आहे, कारण सगळं तिचं नाव आहे जगत्र जननी, म्हणजे जगाची जननी आहे. त्या जननीच्या या नवरात्रामध्ये या संयोजकांनी हा कार्यक्रम सादर केला. तो ठेवला गोंधळ, पोवाडा, लोकगीत, या सगळ्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. मी सर्वांचे मनमुराद करतो आणि शाहिराला विनंती करतो की आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर गायलेला, तुमच्या रामानंद युट्यूब चॅनलवर असलेला छत्रपती शिवरायांचा पोवाडा गेले 1.5 ते 2 तासापासून चालू असलेली ही सेवा आपण खूप शांततेच्या सहकार्याने आणि खूप टाळ्या वाजून योग्य त्या ठिकाणी दाद देऊन ही सेवा यशस्वीरित्या आमची पूर्ण करून घेतली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आईसाहेब ग्रुप आणि बुकलेंड ग्रुप या ग्रुपचे सर्व मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, सर्व मंडळी, सर्वांची या ठिकाणी नावं घेणार नाही, पण सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. ग्रामस्थांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमातले शेवटचे 2 कलाप्रकार म्हणजे हा पोवाडा आणि त्यानंतर एक लोकगीतानं आम्ही या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पोवाडा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे तो म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम. इथे नाही आलो. प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा आपल्या समोर सादर करतोय. फक्त ताई आपल्या जवळ असले हे चॅनल आहेत ना, ते जरा सांभाळा. कलर्स मराठी, सोनी मराठी, झी टीव्ही, त्यांचाही काही दोष नाही बिचाऱ्यांचा. त्यांना टीव्ही वरती वेगवेगळे चॅनल बघायची सवय आहे आणि गेले 2 तासापासून एकच चॅनल चाललेलं आहे, त्यामुळे त्यांचाही काही दोष नाही. पुन्हा एकदा त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की त्या बिचाऱ्यांनी काही त्रास दिला नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमातला पोवाडा कलाप्रकार आपल्या समोर सादर करतोय. फक्त पोवाडा होईपर्यंत सगळ्यांना विनंती करतो की जरा ताड बसा दादांनो. अंगे असं छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम आपल्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतोय. ऐकायचा आहे प्रतापगडचा रणसंग्राम, प्रतापगडचा रणसंग्राम. धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी
म्हणून शंकरता शिवाजी राजे जन्माला आले आणि त्या माझ्या राजाला अवघ्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. तू माझा मावळा कसा होता? कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे सरी कोवळे रंग सावळे. रंग सावळी वाहती प्राण शुभ खातर. 16 वर्षाचं होत बहात्तर. असा आपल्या समंगलाच्या बरोबरीनं माझ्या राजानं एक एक गड हस्तगत करायला सुरुवात केली. मुलूक आपलासा करायला सुरुवात केली आणि ही बातमी आदिलशहाच्या तख्ताजवळ पोहोचली. अहो शिवाजीनं तो गड घेतला. आदिलशहानं म्हणावं या लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष करावं. तोवर दुसरी बातमी आली. हुजूर शिवाजीनं तोही गड घेतला. आदिलशहानं दुर्लक्ष करावं. ओ या लहान मुलाच्या खेळण्याकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष करावं. 1 गड 2 गड 3 गड एक एक गड हस्तगत करायला सुरुवात केली. मुलूक आपलासा करायला सुरुवात केली आणि मग आदिलशहाच्या लक्षात आलं आपण दुर्लक्ष करत चाललोय खरं, पण हे डोंगरात दिसणारं लहान समुद्राचं पिटुकलं यदा कदाचित विजापूरवर ही स्वारी करायला मागं पुढं बघणार नाही. याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून दरबार भरवला आणि सवाल केला. कोण पकड करणार गाव शिवागो? दरबार शांत होता. एकही दरबारकरी मंडळीची मानवर नव्हती. आणि त्यावेळेला एक इसम उठला आणि तो म्हणाला, मालंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. कोण होता तो होता सरदार अफजल खान. काही पोवाडा जर लक्षपूर्वक ऐका. त्या अफजल खानाला शिवाजी राजाला पकडणार म्हणून त्याचा मानाचा ओसरे दिली, कट्यार दिली, दरबार बरखास्त केला. जरा लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ऐकताय म्हणून सादर करतोय. त्याचा दरबार भरून मोठा सत्कार केला, मानाची वस्त्रे दिली, कट्यार दिली, दरबार बरखास्त केला. आणि अफजल खान तिथून आपल्या घरी गेला आणि काजीला सांगितलं, काजी मी शिवाजीला धरण्यासाठी जातोय, माझ्या निघण्याची वेळ सांगा. सांगितल्याबरोबर काजीनं दाढीवरून हात फिरवला, दप्तर चाळायला सुरुवात केली. एक सुरुवातीपासून शेवटपर्यंत पान चाललं आणि मग दप्तर बाजूला ठेवून अफजल खानाला सांगितलं, बेटा अफजल तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या काही पंचांगात लागायला तयार नाही. अपशकुनाचा पहिला फटका या ठिकाणी बसलेला आहे. त्यानंतर अफजल खानाची आवडती बायको घरातून आली. आता ताई आवडती म्हणल्यावर नावडती आली. या अफजल खानाला लग्नाच्या 64 बायका होत्या. त्यापैकी साध्वी होती, पतिव्रता होती. ती म्हणते की प्राणनाथ धनी तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका. एवढ्या धिप्पाड ताकदीचा अफजल खान आणि त्याच्या ताकदीचा अपमान एका काजीनं बायकोनं करावं, त्याला ते सहन झालं नाही. त्यानं काय केलं, एका हातात बायकोचं मुंडकं धरलं, दुसऱ्या हातात काजीचं मुंडकं धरलं, दाबलं. आपण कधी मेलो त्या दोघांना कळलंच नाही. पुढे जात असताना, कामगिरीवर जात असताना मागे काही राहायला नको म्हणून उरलेल्या 63 बायका त्याने विहिरीत बुडवून मारल्या. आजही ती विजापूरवर आपल्याला विहीर बघायला मिळते. त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी. आणि मग अफजल खान निघाला. कसा पैशाचा विडा उचलून निघे धावून सैन्य घेऊन गणपती सैन्याची 12,000 मजल करत
देवी देवतांच्या मूर्ती फोडल्या आणि खान पंढरपुरात आला आणि पंढरपुरात आल्यावर गजर कानावर पडला. भोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. खानानं तुळजापूर सोडलं, पंढरपूर सोडलं, शिंगणापूर सोडलं. वाटेत भेटेत त्याला चिरडीत चालला होता. आया बहिणीची आबरू लुटल्या जाऊ लागली. भर रस्त्यात काही कापल्या जाऊ लागल्या. हे सगळं कशासाठी? शिवाजी रणवैभव द्यावा यासाठी. आणि सापडला तर जिवंत. अगर त्याचा मेलेला मुर्दा दरबारात हजर करण्यासाठी हे अफजल खानाचा विचार चक्र चालू होतं. पण माझा राजा काय कच्च्या गुरुचा चला नव्हता. राजानं त्याचाच नाव त्याच्यावर उलटवला आणि भेटीची जागा ठरवली प्रतापगडच्या पायथ्याशी. त्या खानाचा सुंदर असा शामेरा उभारला आणि त्या शामेऱ्यामध्ये अफजल खान वाट बघतोय. कब आएगा शिवाजी, कब आएगा शिवाजी. पण तिकडे गडावरती जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायत. ती ताई जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतात आणि म्हणतायत दी स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू धाग हाकेला. आई भवानी भरते जगत प्रजननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो. आणि त्या क्रूर खानाच्या भीतीसाठी माझं बाळ राहते. जगदंबे त्याला यश दे, त्याला यश दे. आणि मंडळी अखेर राजाची त्या खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? आलिंगन दिलं राजा राजाला कप्तानचा अभिमानाला कट्टरीचा भार त्यानं केला. राजानं डाव वळतीला वागणं ठरठरला फाडीले त्याच्या उदराला. चमकिया म्हणून धावतो वक्ताला शुभवरती वार करण्याला होता बाजूला सपून हत्ती पडला बाजूला.
राशन या गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. आयोजकांचे मनापासून आभार मानावेसे वाटतील की कोणत्या सणानिमित्त, कोणत्या कार्यक्रमानिमित्त, कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन असावं की जो कार्यक्रम अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत बघता यावा आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन पाहुण्यांचा पाहुणचार कसा असावा. अगदी इथल्या लाईट व्यवस्थेपासून साऊंड व्यवस्थेपर्यंत सुंदर अशी प्रेक्षकांना बसण्याची बैठक व्यवस्था, अतिशय सुंदर आणि आदर्श घेण्यासारखं हे गाव आणि हे आपलं आयोजन मंडळ आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गावकऱ्यांनी आपल्या आयोजकांसाठी. सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आज या गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आयोजन केलेलं आहे आणि आपण ज्याची आतुरतेनं खातोय ते गाणं म्हणजे गाडी घोंगराची. गाडी घोंगराचे हे गाणं सादर करण्यापूर्वी माऊली दादाने एक गाणं सांगितलं होतं, लोकगीत. हे लोकगीत ताई तुमच्यासाठी सादर करतोय. जे गाणं अनेक वेगवेगळे कलाप्रकार आमच्या शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रसारित केलेले आहेत. काही काही छोटे ज्यांना शक्य होईल त्यांनी बसा ताई. फक्त एक 5 मिनिटं घेणार आहे तुमचे, फक्त 5 मिनिटं. हा, वा वा वा, बरं वाटलं. फक्त 5 मिनिटात गाणं संपवणार आहे मी. त्यांचं म्हणणं की तुझा खर्च लागला वाढू, सांग किती तर कर्ज काढू. एक 45 सेकंदाची रील मी पाठवली होती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर ते गाणं मी अगदी कमी वेळेत सादर करण्याचा प्रयत्न करतो. ताई, झालं कसं, नवीन लग्न झालेला जोडपं आहे, तो बिचारा कष्ट करतोय आणि बायको मात्र अशी भेटली. आता बायको कशी होती तुम्हाला सांगतो ताई, बसल्या म्हणून तुमच्यासाठी सादर करतोय फक्त. एक माझी मैत्रीण होती, ती माझ्या शेजारी राहत होती. लग्न होण्याच्या अगोदर एकदम अशी बारीक होती. लग्न झाल्याच्या नंतर ती मला 1.5 वर्षानंतर भेटली, ती एवढी झालेली होती. म्हटलं बापरे, हे झालं कसं. तर ती मला सांगत होती, काय सांगत होती, काय म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटीत ग, कारण नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग. मी तिला विचारलं, नवरा मुठीत म्हणजे नक्की काय करतो. तर ती मला सांगत होती, ताई ती मला म्हटली की मी तुला सांगते, तू कोणाला सांगू नको. आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही कोणाला सांगू नका. ती काय करायची, रोज सकाळी उठतोय आणि आंघोळीला ठेवतोय पाणी, मग हळूच लागतोय कानी, मग हळूच लागतोय कानी, मला म्हणतोय उठा की राणी, उठा की राणी, मला म्हणतोय उठा की राणी, माझ्यावरती करतोय फिरती, माझ्यावरती करतोय फिरती. ऐकायला येत आहे ना, माझ्यावरती करतोय फिरती आणि बसतोय चपात्या लाटीत. असं नवऱ्याला मुठीत ठेवणारी ती बाई होती. शेवटी तो कंटाळा नवरा आणि तो म्हणत होता, काय म्हणत होता तुम्हाला सांगतो आता, तुझा खर्च लागला वाढू. इतका कंटाळलाय. मी बापाला म्हणलं होतं ह्या पोरीसोबत मला लग्न करायचं नाही, तरी बापानं बळजबरी दिली की म्हणे याच्यानंतर तुला ऑप्शनच नाही. आणि मग शेवटी तो बाईला सांगायला लागला की बाई तुझा खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू, तुझा खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू, खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू, खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू, नको मलाशी तू नाडू, सांग किती द कर्ज काढू, नको मलाशी तू नाडू, सांग किती द कर्ज काढू, तुझा खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू, तुझा खर्च लागला वाढू, सांग किती द कर्ज काढू. म्हणजे खर्च तरी काय काय जरा वार काय नाही का ताई, तुम्ही पण ऐका. मी माझ्या बायकोचं सांगतोय बरं, इथल्या बायाबद्दल नाही. आम्ही जालन्याकडच्या बायाबद्दल सांगतोय आणि चुकून जालन्याकडची आली असेल तर त्याच्याही पलीकडचं, पण इथलं नाही. तीच तो सांगायचं तिला, बाई आग शिवली असती झाली
नवीनच चोळी थोडी फाटली लागली फेकायाला शिवली असती झाली का नसती घरात वापरायाला नवीनच चोळी थोडी फाटली लागली फेकायाला त्याचा जीव बारीक होतो असा आणि तो म्हणत असतो नकबळच आणखी भाडू सांग किती दगड काढू नकबळच आणखी भाडू सांग किती दगड काढू तुला खर्च लागला वाढू सांग किती दगड काढू तुला खर्च लागला वाढू सांग किती दगड काढू तो म्हणतो तुझ्या चोळीचा ऍडजस्ट करतो सर पण तो तुझा भाऊ आता सगळ्यांना माहितीये भाऊ बायकोचा भाऊ कसा असतो मला सांगायची गरज नाही तो नवरा शेवटी कंटाळून बोलला तिला काय बोलला अग तुझा तो भाऊ तू ऐकत खाऊ आला तुला भेटाया महिना झाला राहून त्याला तयार होईना जाया मी असं मेहण्याचं सांगितल्यावर इकडचे लोक लयच हसायला लागले मी तुमचं नाव घेणार नाही काळजी करू नका घाबरू नका काय सांगत होतो मी तुझा तो भाऊ तो ऐक खाऊ आला तुला भेटाया महिना झाला राहुल त्याला तयार होईना जाया त्यात पाहून टपकला साडू सांग किती दगड काढू तुझा खर्च लागला वाढू सांग किती दगड काढू तुझा खर्च लागला वाढू सांग किती दगड काढू तुझा खर्च लागला वाढू सांग किती दगड काढू आवडलं लोकगीत धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमातलं शेवटचं लोकगीत आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा स्टेज उभा केला त्या स्टेजवाले दादांचे ज्यांनी लाईट सुंदर लावली त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी 2 ते तासापासून सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा दादा तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि शेवटचं लोकगीत सादर करण्याचा प्रयत्न करतो लगबग लगबग माझा रायाची लगबग लगबग माझा रायाची गडजेजुरी जायाची आणि गाडी गुंगराची आणि थोरल्या भायाची 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 लगबग लगबग माझा रायाची लगबग लगबग माझा रायाची गडजेजुरी जायाची गाडी गुंगराची आणि थोरल्या सासू सासर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी राजाची सासू सासर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी राजाची घराणी खरी ननंद माझी मोठी मायाची खरी ननंद माझी मोठी मायाची गडजेजुरी जायाची राऊली राऊली भैर मल्हारीचे पायी गणपती भंडारी विलास गाल गाई राऊली राऊली भैर मल्हारीचे पायी गणपती भंडारी विलास गाल गाई अर्थानं राशीनकरांसाठी एक आजची अतिशय जबरदस्त लोकगीतांची पर्वणी ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली
त्या सर्व टीमचं मंचकावरती आगमन होतंय. मी सर्वांना विनंती करून आपण मंचकावरती यावं आणि सन्माननीय रामानंद उगले सर आणि आदरणीय माधवीताईंना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचंय. आप्पासाहेब काकांनाही विनंती आहे आपणही मंचकावरती यायचं आहे. या आयोजक टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आई जगदंबेची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पोकलेन ग्रुपचे सर्व सदस्य आणि आईसाहेब प्रतिष्ठानचे सदस्य यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आदरणीय उगले परिवाराला सन्मानित करावं. रामानंद उगले सर, आप्पासाहेब उगले सर आणि माधवी मॅडम यांना सन्मानित केलं जात आहे. नवरात्रीचा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये राशीन नगरीमध्ये दुमदुमत आहे आणि या आई जगदंबेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राशीन नगरीमध्ये प्रथमताच असा बहारदार लोकगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. राशींच्या इतिहासातील पहिलाच असा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम आणि तुम्हा सर्वांची हजारोंच्या संख्येतील उपस्थिती निश्चितच कौतुकास पात्र आहे. या ठिकाणी सरांना सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी फेटा बांधून रामानंद उगले सरांना सन्मानित केलं जात आहे. हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत असताना मला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं, रामानंद उगले सरांचा खऱ्या अर्थानं जीवन प्रवास जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून त्यांची सुरुवात झाली. त्यांच्या 7 पिढ्या खऱ्या अर्थानं तमाशा असेल, शाहिरी असेल, पोवाडे असेल आणि आता या लोकगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा सांस्कृतिक वारसा जपण्याचा कामकाज करत आहेत. या सर्व संपूर्ण उगले परिवार आणि त्यांच्या टीमला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. आई जगदंबेच्या या राशीन नगरीमध्ये आपण सर्वजण आपला अनमोल वेळ देत या ठिकाणी आम्हा सर्व रसिक प्रेमिकांना एक लोकगीतांची पर्वणी घेऊन या ठिकाणी आलात. आपलं बहारदार सादरीकरण केलं. तुम्हा सर्वांना मनपूर्वक राशीनकरांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि हा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर तुमच्या मनातील एक खऱ्या अर्थानं बहारदार लोकगीत नकोस फोडू काना माझी घागर ही आज रिकामी या लोकगीताचं सादरीकरण या ठिकाणी संपन्न होईल. हे गीत ऐकताना अंगावरती रोमांच उभे राहतात. रामानंद उगले सरांच्या खऱ्या अर्थानं आवाजातील पहाडीपणा आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळेल. हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. तुर्तास गाणं थांबवायचं आहे. मी रामानंद उगले सरांचा माझ्या आवाजाकडे लक्ष वेधू इच्छितो. सर, तुमच्या या बहारदार गीताबद्दल मला एक चारोळी व्यक्त करावीशी वाटते. अंधारात चालताना चंद्राचं कृपाछत्र त्यावरती पडावं आणि वाट जाता जाता जीवनाचं ध्येय पूर्ण व्हावं आणि त्या ध्येयपूर्तीसाठी खऱ्या अर्थानं तमाम राशींमधील रसिक प्रेमींसाठी तुम्हा सर्वांच्या टीमचं लोकगीतांचं सादरीकरण असंच या ठिकाणी फुलावं, असंच या ठिकाणी फुलावं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान सोहळा या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्या रामानंद उगले सर आणि त्यांच्या टीमसाठी झाल्या पाहिजे.